सहदेवी वनस्पती, ओळख, कुठे उगवते, फायदे, नुकसान आणि वैज्ञानिक माहिती. नमस्कार मित्रांनो, माझे नाव सीताराम सावजी उतेकर आहे. माझ्या आयुर्वेदिक जडीबुटीमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज मी तुम्हाला एका महत्त्वाच्या औषधी वनस्पतीबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे. आज आपण सहदेवी वनस्पती कुठे उगवते, तिची ओळख कशी करावी, तिचे पारंपरिक उपयोग काय आहेत, वैज्ञानिक संशोधन काय सांगते आणि तिचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी याबद्दल जाणून घेणार आहोत. सहदेवीचा परिचय आणि वैज्ञानिक नाव. सहदेवीचे वैज्ञानिक नाव वर्नोनिया सिनेरिया एलएस असे आहे. आधुनिक वनस्पती वर्गीकरणामध्ये तिला सायंथिलियम सिनेरियम असेही म्हटले जाते. ही वनस्पती ॲस्टरेसिये या कुळातील आहे. भारतातील अनेक भागामध्ये ही वनस्पती नैसर्गिकरित्या आढळते. सहदेवी कुठे उगवते? सहदेवी सामान्यतः मोकळ्या जमिनीवर, शेताच्या आसपास, शेताच्या बांधावर, रस्त्याच्या कडेला, गवताळ प्रदेशात आणि इतर मोकळ्या जागांमध्ये उगवते. पावसाळ्यात तिची वाढ अधिक प्रमाणात दिसून येऊ शकते. भारताबरोबरच आशिया, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियातील काही उष्ण प्रदेशामध्येही ही वनस्पती आढळते. सहदेवीची ओळख. सहदेवी ही लहान आकाराची शाकीय वनस्पती आहे. तिचे खोड बारीक असते आणि त्यावर हिरवी पाने तसेच लहान फुलांचे गुच्छ दिसतात. तिची फुले अनेकदा जांभळट किंवा फिकट रंगाची दिसू शकतात. परंतु मित्रांनो, केवळ फोटो पाहून किंवा अंदाजाने कोणत्याही जंगली वनस्पतीचे सेवन करू नका. चुकीची वनस्पती ओळखल्यामुळे नुकसान होऊ शकते. त्यामुळे अचूक ओळखीसाठी वनस्पती तज्ज्ञ किंवा पात्र आयुर्वेदिक चिकित्सकांचा सल्ला घेणे योग्य आहे. पारंपरिक उपयोग आणि फायदे. पारंपरिक चिकित्सा पद्धतीमध्ये सहदेवीचा उपयोग त्वचेशी संबंधित काही समस्या, सूज, ताप, वेदना आणि पचनाशी संबंधित काही तक्रारींमध्ये केला जात असल्याचे उल्लेख आढळतात. वैज्ञानिक संशोधन काय सांगते? वैज्ञानिक अभ्यासामध्ये सहदेवीमध्ये फ्लॅव्होनॉइड्स, फिनोलिक कॉम्पाउंड्स, टर्पनॉइड्स आणि इतर जैवसक्रिय नैसर्गिक घटक आढळल्याचे सांगितले आहे. काही प्रयोगशाळा आणि प्राण्यांवरील अभ्यासामध्ये सहदेवीच्या अर्कामध्ये अँटीऑक्सिडंट, अँटी इन्फ्लॅमेटरी आणि अँटीमायक्रोबियल म्हणजेच ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्याची, दाह कमी करण्याची आणि काही सूक्ष्मजीवांविरुद्ध संभाव्य क्रिया दिसून आली आहे. काही संशोधनामध्ये रक्तातील साखर आणि धूम्रपान सोडण्याशी संबंधित संभाव्य परिणामांचाही अभ्यास करण्यात आला आहे. परंतु मित्रांनो, हे लक्षात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे की या संशोधनांच्या आधारावर सहदेवीला कोणत्याही आजारावर निश्चित उपचार म्हणून सांगता येत नाही. अनेक निष्कर्ष अजूनही प्रयोगशाळा किंवा प्राण्यांवरील अभ्यासामध्ये मर्यादित आहेत. मनुष्यामध्ये तिची परिणामकारकता, मनस्कर्म, सुरक्षितता आणि योग्य मात्रा निश्चित करण्यासाठी आणखी क्लिनिकल रिसर्च आवश्यक आहे. सहदेवीचे नुकसान आणि घ्यावयाची काळजी. नैसर्गिक किंवा आयुर्वेदिक आहे म्हणजे प्रत्येक व्यक्तीसाठी आणि कोणत्याही प्रमाणात ते सुरक्षित असेच असे नाही. गर्भवती महिला, स्तनपान करणाऱ्या महिला, लहान मुले, वृद्ध व्यक्ती तसेच नियमित औषधे घेणाऱ्या व्यक्तींनी सहदेवीचा औषधी उपयोग करण्यापूर्वी डॉक्टर किंवा पात्र आयुर्वेदिक चिकित्सकांचा सल्ला घ्यावा. तसेच रस्त्याच्या कडेला किंवा प्रदूषित ठिकाणी उगवलेली वनस्पती गोळा करून तिचे सेवन करू नये. अंतिम संदेश. सहदेवी ही आपल्या पारंपरिक वनस्पती संपदेचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि आधुनिक विज्ञानामध्येही तिच्यावर संशोधन झाले आहे. आपल्या पारंपरिक ज्ञानाचा आदर करण्याबरोबरच त्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहणे देखील आवश्यक आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. मी आहे सीताराम सावजी उतेकर आणि तुम्ही पाहत आहात माझ्या आयुर्वेदिक जडीबुटी. धन्यवाद. नमस्कार. निरोगी राहा आणि निसर्गाशी जोडलेले राहा.